नमस्कार. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित सांस्कृतिक विभाग आयोजित शास्त्रीय गायन प्रशिक्षणात आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या परमपूज्य गुरुमाऊलींची आणि तसेच तीनही गुरुपुत्रांची सदैव तळमळ असते की आपली संस्कृती किंवा आपल्या काही जुन्या ज्या गोष्टी आहेत, ज्या काळाच्या ओघात मागे पडत चाललेल्या आहेत आणि ज्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्या सर्वांसमोर याव्यात म्हणण्यापेक्षा आपल्या पुढील पिढीला किंवा लहान मुलांपर्यंत सर्वांपर्यंत त्या पोहोचाव्यात. तर त्यातल्याच अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या 18 मार्गातून आपण पुढे नेत असतो आणि आपली संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ही संस्कृती जतन करत असतानाच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भारतामध्ये पूर्वी 64 कला ह्या विकसित होत्या आणि जवळजवळ सर्वांनाच त्या कला ज्ञात होत्या. परंतु काळओघामध्ये त्या गोष्टी मागे पडत चाललेल्या आहेत. त्यातलीच एक कला आहे संगीत. दीपक राग गायल्याने दिवा जळतो, मेघमल्हार राग गायल्याने पाऊस पडतो, ही तर काही उदाहरणं झाली. पण शास्त्रीय गायन जे आहे त्याच्यामध्ये इतकी शक्ती आहे की आज अनेक मोठे मोठे आजार जे आहेत, अगदी कॅन्सरपर्यंत सारखे आजार जे आहेत, ते संगीतोपचारामुळे क्युअर होऊ शकतात, बरे होऊ शकतात. जसं की अनेक राग जे आहेत त्याचा ठराविक वेळ, त्याचा जो उपयोग आहे तो जेव्हा आपण लक्ष देऊन ऐकतो, म्हणतो अथवा वाजवतो, त्यावेळेला त्याचा त्या रागानुसार त्या रोगावर त्याचा परिणाम होत असतो आणि माणूस हा क्युअर होऊ शकतो. तसेच परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा संगीत हा एक सुलभ आणि महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे प्रशिक्षणाकडे आता आपण वळूयात. नमस्कार. भारतीय शास्त्रीय संगीत हा आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला अमूल्य ठेवा आहे. 14 विद्या आणि 64 कला ह्या पूर्वी सर्वांनाच ज्ञात होत्या, परंतु आज कालौघात त्या काही लुप्त होत चालल्या आहेत. परंतु संगीत ही एक अशी कला आहे की जी आपल्या सर्वांना आजही खूप आवडते. आणि त्या संगीतमधील गायन, वादन आणि नृत्यापैकी गायन आज आपण शिकणार आहोत. गायन, वादन आणि नृत्य या 3 कलांच्या समुदायास संगीत असे म्हणतात. आधुनिक भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये 7 स्वर मानले जातात आणि त्या 7 स्वरांमध्ये विविध रचना केल्यानंतर त्याचे अलंकार तयार होत असतात. तर त्या 7 स्वरांच्या विविध रचना आपण बघणार आहोत. पहिली रचना जी आहे सारेगम पधनिसा सानिधप मगरेसा, ही आपण त्रितालामध्ये बघणार आहोत. आत्ताच या मुलांनी आपल्या समोर त्रितालामध्ये एक अलंकार विलंबित, मध्य आणि द्रुत लयीमध्ये सादर केला. आता यानंतर ही मुले आपल्या समोर केरवा तालामध्ये एक अलंकार
विलंबित, मध्य आणि द्रुतलयीमध्ये सादर करणार आहेत. शास्त्रीय संगीतामध्ये विविध स्वररचना ज्या असतात त्या एका ठराविक रागामध्ये बांधल्या जात असतात आणि त्या रागांचे विशिष्ट असे नियम असतात. तर ते नियम जे असतात ते लेखी स्वरूपामध्ये किंवा ओरल स्वरूपामध्ये हे मुलं आता आपल्या समोर सादर करणार आहेत. राग आहे भूपाली. भूपाली हा राग कोणत्या थाटातून निर्माण होतो? कल्याण. या रागामध्ये वर्ज्य स्वर कोणते आहे? मध्यम आणि निषाद. आणि या रागाची जाती काय आहे? औडव औडव. या रागाचा वादी स्वर काय आहे? गांधा. संवादी स्वर काय आहे? दैवत. आणि या रागाचा गान समय काय आहे? रात्रीचा पहिला प्रहर. सर्वात महत्वाचं, या रागाचं वैशिष्ट्य काय आहे? सगळे स्वर शुद्ध लागतात. भूपाली रागाची संपूर्ण माहिती बघितल्यानंतर आपण त्याच रागाचे आरोह, अवरोह आणि पकड, पकड म्हणजे जो रागवाचक स्वर समूह असतो तो बघणार आहोत.
री ग सा रे ग प ग प ग ध प ग रे सा ध प ग रे सा. विविध अलंकार, विविध राग हे तालबद्ध केलेले असतात आणि ते तालबद्ध करण्यासाठी अनेक ताल तबल्यावर वाजवले जातात. त्यापैकी एक ताल आपण तो तबल्यावर कशा पद्धतीने वाजतो हे मुलं आपल्याला हातावर समजावून सांगणार आहेत. तर ताल आहे दादरा. ताल दादरा. ह्याच्या मात्रा किती आहेत? 6. त्याचे खंड किती आहेत? 2. किती किती मात्रांचे? 3. 3 मात्रांचे 2 खंड आहेत. पहिल्या मात्रेवर काय आहे? टाळी. आणि चौथ्या मात्रेवर काय आहे? कान. खूप छान. आता आपल्याला अंकामध्ये हा ताल द्यायचा आहे. दादरा 1 2 3 4 5 6 1. पुन्हा समेवर यायचंय. 1 2 3 4 5 6 1. छान. आता हाच बोलामध्ये द्यायचा आहे. दा दी ना दा ती ना दा. वेदकालीन संगीत असेल अथवा आधुनिक भारतीय शास्त्रीय संगीत, रंजकता, करमणूक यासोबत इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे यामध्ये आपण बघू शकतो. जसं की भारतीय शास्त्रीय संगीत जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतं. कसं ते आपण हळूहळू बघणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद.